तिला आपण झोपवायला ट्राय करणार. 7 वाजता झोपली की मग परत 1 तासाने उठेल. तर असं आपल्याला थोडं करून तिला शेड्यूलमध्ये आणायला लागेल. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या व्हिडिओमध्ये. आता वाजल्या सकाळचे 11:30 आणि आज पण आपला बाबू अजून उठला नाहीये. कारण का रात्री सांग किती वाजता झोपलाय? 5 वाजता. आता तिने नवीन टाइम चालू केला, 5 वाजता झोपायला लागला आपला इवा. तर ठीक आहे, आता तर ती उठली नाही. आज मी तिला कोशिश करत होतो, मागापासून झाल्या 10 मिनिटापासून मी तिला उठवतं, पण ती काय उठत नाहीये. तर जाऊ द्या, बघू दे आता किती वाजता उठते. पण आता तिचा मी विचार केला की आपण तिचा रुटीन चेंज करणार आहे झोपायला. तर मी तिला रोज सकाळी आता उठवायला ट्राय करणार, हळूहळू करून. तर ती उठेलच 1-2 दिवसामध्ये. तर ठीक आहे, इकडे मम्मा उठली आहे. गुड मॉर्निंग मम्मा. गुड मॉर्निंग. तर आज आपण बनवणार आहोत काहीतरी खाण्यासाठी मस्त, आपला फेवरेट, जे लॉकूला बनवायला कंटाळा येतो, कारण का ते इकडे उभं राहूनच सारखं बनवायला लागतं. आणि आपण बनवणार आहे डोसा, कारण का आज असणार आहे आपली सुट्टी असते. तर तुम्हाला माहिती आहे आपण काही ना काहीतरी असं वेगळंच बनवलं, कारण का मम्माला आपण आराम द्यायचा. पण मम्मा बोलली आज बाहेरून नको मागूया, आज आपण स्वतः बनवूया. म्हणून आपण ऑर्डर केला आहे डोसा बॅटर. तर मम्मा आता डोसाची तयारी करणार आहे आणि त्याच्यासोबत खाणार आहोत आपण चटणी प्लस लाखोची फेवरेट भाजी. तुला आवडते डोशाची भाजी? डोशाची भाजी तर आवडते. मी तर कधी कधी खातो बटाटा. लाखो आपला रोज खाऊ शकतो बटाटा. रोज मला रोज सगळ्या भाजीमध्ये मला बटाटा पाहिजेच पाहिजे. तर ही आहे लॉकोची पेशकश. लॉकोला सगळीकडे बटाटा लागतो, सगळीकडे. तर ठीक आहे, आता लॉको आपल्या जेवणाची म्हणजे इन शॉर्ट ते आपल्या जेवणच असणार आहे, त्याची तयारी करतो. आपण आता परत एकदा ट्राय करणार आहे बोला उठवायला. मी तुम्हाला दाखवतो मी कसं ट्राय करत होतो. काय बोलतोस? कुकर लावते ना आता. हा, तर मम्मा बोलतो की मी कुकर लावते, कुकरच्या शिट्टीने ती उठेल. तर आपण बघूया ती उठते का. पण मागापासून मी खूप ट्राय केला तिला आवाज देऊन 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 देऊन, पण ती काही उठली नाही. झोपलं तर कसं ते सकाळचं उठायचं लवकर. हा, पण तिला मला वाटलं भूक वगैरे लागली असेल तर उठेल. एवढं 5 वाजता झोपले ते नाही उठणार एवढं लवकर. पण आपण आता तिला ठरवलंय की आपण तिचं स्लीप शेड्यूल चेंज करणार आहोत. आणि आपण असं जस्ट बसून असं स्क्रोल करत होतो आणि मम्माला आवाज आलाय. मम्मा तिकडे बसलेली डोसा बनवत होती ना. तर आपला बबडू उठली. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा, मम्मा पण आली आहे तिला भेटायला. तर ठीक आहे, आता इवो उठली आहे. तर आपण आता तिला जरासं ओपन करूया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाबडू. आता इवा उठली आहे. आता मम्मा डोसा बनवते ना, तर मम्मा लगेच डोसा एक जो ठेवलाय तो बनून येईल. मम्मा इवूला फीडिंग करेल, मग आपण इवूला भेटूया. आणि आता इवूचं मस्तपैकी फीडिंग वगैरे झालं. इवूला इकडे घेतलंय बर्फसाठी. आता इवू कधी बर्फ देते काय माहिती. मगापासून मी घेऊन फिरतो पण इवू काय बर्फ देत नाहीये. तर मगापासून आपण राऊंड मारतो. तर इकडे मम्मानी पण सगळे आपले डोसे रेडी केले आहेत, हे बघा इकडे. आणि इकडे बनवून ठेवले आहेत. तर मम्मा चटणीची तयारी करते. चटणी झाल्यावर मम्मा भाजी पण बनवणार आहे. तिथपर्यंत आपण इवूसोबत खेळणार आहोत. तर आता इवूने बर्फ दिल्यावर थोड्या वेळाने आपण तिला बेडवर टाकूया आतमध्ये, म्हणजे ती थोड्या वेळ मोकळी खेळेल. हे बघा, आता एवढं फीडिंग केलंय तरी पण ती बोटं टाकते तोंडात. आता हिवूला इकडे ठेवलेला बराच वेळ. खेळत तर नव्हती, पण अशी नुसती टर्न होते. तर तिच्यासाठी ना हे लावलेलं भावली. तर ती ना नवीन स्टाईल मध्ये बघायला लागली. हे बघा, पहिले अशी मान साईडला करून नव्हती झोपायची, आता मान साईडला करून झोपायला लागली. तर मम्मा आली आहे तिच्यावर खेळायला. माझ्यावर खेळून खेळून बराच वेळ कंटाळलेली. का करतो बाबा? नाही करत होता पलटी. आता औषध प्यायला ना, थांब जरा, थांबा जरा. औषध प्यायले ना तुम्ही, जेलाशिवाय वेट करा.
जरासं वेट करा. हो हो जरासं वेट करते ना. विचार करून सांगते. ये डोंट टेक माय टॉवल. तर आता मम्माची अजून भाजी बाकी आहे, पण मम्माला बोललो मी जरा ये इबूकडे. इबूला जरा औषधं वगैरे पण पाजायची होती, तर आता मम्मा येऊन इबूला औषधं वगैरे पाजली आहे. आता परत मम्मा जाईल भाजी बनवायची मम्माला. तर मम्मा आता गेल्यावर परत आपण इबूला बाहेर घेऊन जाणार आहोत. आपण जरा वेळ हॉलमध्ये बसूया, ती म्हणजे ती खाली खेळेल आणि मग बघू तिला झोप तर येईलच, कारण का ती बघापासून खूप जागी आहे. तर थोड्या वेळात ती झोपेल पण. तर मम्माला तिथपर्यंत भाजी बनवून झाली, तिथपर्यंत आपण इबू सोबत बसूया खालती. तर आता इबूला इकडे ठेवलेलं खालती मॅटवर आणि आता इबू जाम कंटाळले. जाम मी तिच्यावर खेळत होतो. मम्माची काय भाजी होत नाही, मम्मा अजून भाजी बनवतोय. आणि आम्ही तिकडे इबूची बकेट पण लावली आहे भरायला. तिला आली आहे खरं तर खूप झोप, पण आपण विचार करतोय की तिला आता झोपवायचं नाही, कारण का तिला आंघोळ घालून झोपवायचं. कारण का वाजलेत बघा 2 वाजत आले. ती आता झोपली तर परत ती 1 तासाने वगैरे उठेल तर 3 वाजतील. तर आपण विचार करतो की तिला आंघोळ घालूया आणि मग डायरेक्ट झोपूया, म्हणजे ती संध्याकाळी लवकर तरी उठेल. थोडासा टाईम चेंज करायचा असेल तिचा शेड्यूल ना, तर थोडंसं आपल्याला असं करायला लागेल. तर बघूया आता आपण तिला घेणार आहोत आंघोळीसाठी. मम्माची भाजी झाली ना की आपण तिला आंघोळ घालून घेऊया. मम्माची पण भाजी ऑलमोस्ट झाली आहे ना मम्मा? किती बाकी आहे हे बघा. आणि इबूची मस्त अशी आंघोळ झाली आहे. मम्माने तिला फ्रेश केलंय. मम्मा तिला जरासा औषध वगैरे पाजतोय आणि इबूला आली आहे खूप झोप, खूप म्हणजे खूप झोप आली आहे. तर मम्मा आता तिला फिडिंग करेल. फिडिंग केल्यानंतर मग आपण तिला स्वेडल करूया आणि झोपवणार आहोत. तर चला हे बघा लगेच झोपणार आहे आणि इबू लगेचच झोपली आहे बघा. मम्मा तिला झोपवून आली, लगेच झोपली. मी स्वेडल करता करताच ती ऑलरेडी झोपलेली होती, तर मम्माने लगेच तिला झोपवलं. तर मम्मा आता आपण काय करायचं आहे? नाश्ता करायचा आहे की मी माझं कामं करून येऊ? मामा नाश्ता करून घेऊया, हां नंतर कामं करतो. तर बघा आम्ही थोडंसं टायमिंग चेंज केला. इबूला आज 2:30 वाजताच आंघोळ वगैरे करून झोपवलं. आता 2:30 वाजता झोपवलं, तर माझ्या अंदाजे आता असं वाटतं की इबू उठेल 4-4:30 पर्यंत. तर बघूया लोक, काय वाटतं तुला 4-4:30 पर्यंत? तर जर हा टायमिंग ठेवला ना 4-4:30चा, तर ती उठली की संध्याकाळी परत 2 तास खेळेल. 7 वाजता परत तिला आपण झोपवायला ट्राय करणार. 7 वाजता झोपली की मग परत 1 तासाने उठेल. तर असं आपल्याला थोडं करून तिला शेड्यूलमध्ये आणायला लागेल. हे बघा वाव, मम्मानी मस्त बनवलं चटणी. मम्माची खुशी बघा. मम्माला पण हे आवडतं आणि मला ही भाजी ना लोकू बनवते तर एकदम भारी आवडते. तर चला आता मम्मानी माझ्यासाठी वेगळे डोसे बनवले, तिच्यासाठी वेगळे बनवले. मम्मा बटरवाला पण डोसा खात नाही. तुझा प्रॉब्लेम काय आहे मम्मा तुझा? तू आणि मी एवढं वेगळं कसं काय? बरं ना, वेगळं असायला पाहिजे की. आणि तुला बटर डोसा का नाही आवडत? काय माहिती, नाही आवडत. तर चला आपण आता खाऊन घेऊया. आणि फायनली आमचं जेवण वगैरे करून झालं आहे आणि लॉकूला बघा किती झोप आली आहे. लॉकूला बोलतोय मी मगापासून जाऊन झोप, तर ऐकतच नाही आहे. तर मी आता चाललो मग माझं काम करायला. लॉकूला झोपायचं असेल तर झोपेल, नाही तर नाही झोपणार. तर चला आपण भेटूया इवा उठल्यावर. आणि आता इवूचं मस्त फिडिंग वगैरे झालं आहे. इवूने माझा टी शर्ट खराब पण केलं आहे. आता मी तिला बर्फ देण्यासाठी घेतलं आहे आणि थोडा वेळ बर्फ दिल्यानंतर आपण तिला इकडे मॅटवर ठेवणार आहोत थोडा 1-5-10 मिनटासाठी. आणि त्याच्यानंतर आपण चेंज करून जाणार आहोत खाली. कुठे जाणार आहोत ते आपल्याला पण माहीत नाही. मम्मा बोलते कुठेतरी जाऊन येऊया, मग आपण जाणार आहोत खाली. पण आता थोड्या वेळ इबूला आता बर्फसाठी घेतलं आहे, मग बघूया. आता मम्माची थोडी कामं बाकी आहे, तर मम्मा थोडीशी कामं करतात. मग मम्माचं कामं झाल्यावर मग आपण रेडी होऊन निघणार आहोत. आणि आता फायनली आपण रेडी वगैरे झालो आहे मस्त. आणि मम्मा पण इकडे रेडी झाले आहे, इबूला पण मस्त रेडी केलं आहे. आणि आपण आता निघतोय खाली जाण्यासाठी. काय नाही, आपण असंच जाणार आहोत, थोडं खाली राऊंड वगैरे मारून येऊ आणि मग येऊ लगेच थोड्या वेळात घरी. तर चला आता आपण निघूया. आणि आता आपण निघालो आहोत. कुठे जायचं आहे लॉकू सांगणार आहे. लॉकू तर बोलतोय असंच आपण राऊंड मारून येऊया. तर आपण काय असं ठरवलं नाही कुठे जायचं वगैरे, आपण जसं असंच निघालो. कारण का इकडे तळेगावमध्ये जास्त काय असं फिरण्यासारखं नाही आहे. थोडा म्हणजे मोकळ्या गोष्टी पाहिजे ना आपल्याला. आपण आता गर्दीमध्ये नाही जाऊ शकत. बाकी सगळ्या जे युजफुल गोष्टी आहेत त्या आहेत, पण असं फिरण्यासारखं काय नाही आहे तर जास्त असं. तर आपण असं सिटीमध्ये इकडून तिकडे जाऊन येतो
आणि येतो घरी. तर मम्माला काय खायचं असेल तर मम्मा खाईल. मम्मा बोलली तर आहे काय खायचं आहे तिला, तर बघूया आपण आता ते सगळं भेटतं काय. तर चला आता आपण तर चाललोय. काय झालं तुझं? काय झालं हो काय आणि आता ही बघा झोपली आहे, बराच वेळ झाला झोपली आहे. आम्ही राऊंड वगैरे मारला, तर आता मम्माचं मन करतंय मच्छी घ्यायचं. आज नाही उद्या. तर आपण आता मम्मासाठी मच्छी घ्यायला चाललो. आता मम्मा कशी उतरणार आहे मम्मालाच माहिती. मी तर नाही उतरणार, कारण का लास्ट टाइम मी आणलेली तर मम्माला आवडली नव्हती. पापलेट तुला समजतं, बोंबील थोडंसं. पापलेट पण नाही समजत भाई. ते मच्छीमध्ये कधी पण ते एडा बनवतात. तुम्ही पण एक्सपिरियन्स केला असेल, मच्छीमध्ये एडा बनवतात. चिकनमध्ये एडा नाही बनवू शकत काय, मच्छीमध्ये एडा बनवतात, शिवे बिळे देतात. तर ठीक आहे, आता मम्माच उतरणार आहे. आता आपण चाललोय मच्छी घ्यायला. ट्रॅफिक बघा किती आहे आज. मगाचपासून आम्हाला असेच ट्रॅफिक भेटते, कारण का इथे ते उत्सव आहे ना. हो बरोबर बरोबर. इथे ना ती यात्रा आहे, म्हणजे जत्रा आहे इथे. हे आहे ना ग्रामदेवत आहे, तर त्यांची जत्रा आहे. तर ती कालपासून चालू झाली, आता 5 दिवस आहे ती. हे बघा इथे त्याचा बॅनर लागला. लास्ट टाइम आम्ही गेलेलो पण आम्ही आजपर्यंत आम्हाला जमलं नाही, कारण एवढी गर्दी होती ना बापरे. पण तिथे मस्त सगळं म्हणजे असं ते नाही का स्टॉल्स लागतात, विकायचं काय काय ते छान छान गोष्टी भेटतात. पण आता काय इवा असल्यामुळे आपल्याला नाही उतरता येणार. आणि त्या टायमाला आपण स्कूटीने गेलेलो, अशा गाडीने नव्हतं गेलेलो. तर काय आता आपण स्कूटीवर जाऊ नाही शकत. तर चला जाऊया, ते ट्रॅफिक लागले. आणि आता आपण आलोय घरी फायनली. आणि मी गाडीमध्ये ब्लॉग शूट करता आला नाही, कारण मध्येच माझी फोनची बॅटरी म्हणजे बॅटरी लो झाली आणि फोन बंदच झाला. तर मग आता घरी येऊन चार्ज वगैरे केला. का इवूला इकडे ठेवलंय. मम्मा कशी खेळवते बघा केसाने तिला. तर मम्माने आणली आहे मस्तपैकी पापलेट घेऊन आली आहे. मम्मा उद्या खाणार की परवा खाणार आहेस? उद्या खाणार. तर मम्मा उद्या मस्त पापलेट वगैरे खाणार आहे. मी तर मस्त पापलेट घेतले आणि मांदेली घेतले. मांदेली परवा, उद्या पापलेट. तर मम्माचा मेन्यू उद्याचा मस्तपैकी फिक्स आहे. आणि आपण आता घेतली आहे तंदुरी खायला, तर आपण आता ती थोड्या वेळात खाणार आहोत. तर आजचा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब. भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.